मुंब्रा रेल्वे अपघातासंदर्भातच एक मोठी अपडेट आहे। 4 प्रवाशांचा मृत्यू झालाय या रेल्वे अपघातामध्ये आणि या अपघाताच्या घटनेनंतर रेल्वे प्रशासन खडबडून जागही झालंय। अपघातानंतर रेल्वे बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी एक तातडीची बैठक बोलावली। या बैठकीत लोकल ट्रेनला स्वयंचलित दरवाजे बसवण्याचा निर्णय झाला। या निर्णयानुसार जानेवारी 2026 पासून स्वयंचलित दरवाजे असलेल्या नॉन एसी लोकल ट्रेन मुंबईकरांच्या सेवेत दाखल होतील। स्वयंचलित दरवाजांसंदर्भातला निर्णय जाहीर झाल्यावर ट्रेनमधली खेळती हवा कमी होईल अशी चर्चा रंगली। मात्र नॉन एसी ट्रेनच्या स्वयंचलित दरवाजांकरता विशेष डिझाईन तयार केलं जात आहे। यानुसार दरवाजे आणि छतावरती व्हेंटिलेशनसाठी खास व्यवस्था केली जाणार आहे। प्रशांत रामदास आपल्याला अधिक माहिती देतील। प्रशांत, नेमकं नियोजन कसं केलं जात आहे मुंबईकरांच्या सुरक्षित प्रवासासाठीचं? महत्वाचं म्हणजे जर बघितलं ज्या पद्धतीचा अपघात झाला होता त्यानंतर तात्काळ नॉन एसी लोकलमध्ये स्वयंचलित दरवाजे लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। सोबतच व्हेंटिलेशन यंत्रणा, वेस्टिब्युल अशा प्रकारची नवीन डिझाईन असलेल्या रॅक्स देखील आणण्यात येणार आहे। यासाठी आयसीएफच्या वतीच्या टीमसोबत एक अत्यंत महत्वाची बैठक झालेली आहे। या बैठकीमध्ये प्रमुख 3 निर्णय घेण्यात आलेले आहे। स्वयंचलित दरवाजांसह लुवर्स म्हणजे हवेचा प्रवाह होण्यासाठीच्या झडक्यांची रचना केली जाणार आहे। त्यात छोटे छोटे छिद्र असणार आहे। त्याशिवाय छतावरती म्हणजे सदर जे वरती ज्या पद्धतीची माहिती मिळते की व्हेंटिलेशन युनिट बसवले जाणार आहे। सोबतच बाहेरून ताजी हवा येतील यासाठी पंप देखील लावणार आहे। सोबतच ज्यामध्ये डब्यामधून आतून चालत जाण्याची व्यवस्था दिली जाणार आहे आणि जेणेकरून गर्दी सहजरित्या एका डब्यातून दुसऱ्या डब्यात जाता येईल। जसं उदाहरणार्थ जर बघितलं आपण तर ज्या पद्धतीने एसी गाड्या असतात, मोठ्या एक्सप्रेस असतात, वंदे मातरम सारख्या गाड्या असतात, एका डब्यातून शेवटच्या डब्यामध्ये जाण्याची संधी त्यामध्ये मिळत असते। आणि या सगळ्या नॉन एसी लोकल्स नोव्हेंबर 2025 पर्यंत तयार होईल आणि जानेवारी 2026 पासून या सर्व चाचणीनंतर मुंबईमध्ये या समर्पित करण्यात येईल आणि त्यानंतर यावेळी मुंबईसाठी 238 एसी लोकलचं गाड्याचं उत्पादन देखील सुरू असल्याची माहिती रेल्वे बोर्डाच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलं। या संदर्भातली माहिती देण्यात आली आहे। सोबतच ज्या पद्धतीने माहिती मिळते ही सर्व नवीन यंत्रणा जी आहे हे सर्व अपघात रोखण्याकरता आज जो अपघात झाला त्या अपघातावरती उपाययोजना करण्याकरता हा एक मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे। धन्यवाद प्रशांत या सगळ्या माहितीबद्दल। आणि आज सकाळी